आणि आता बातमी आहे अमरावतीतून देशात चौथ्या क्रमांकाचे सर्वोच्च तापमान अमरावतीत नोंदवलं गेलेलं आहे। अमरावतीचं तापमान 45 अंशावर जाऊन पोहोचले। आणखी 2 दिवस उष्णतेची लाट असणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिलेली आहे। तसा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। विदर्भात सूर्याच्या ज्वालांची भट्टी पेटल्यासारखी स्थिती आहे, कारण अमरावतीत पारा 44.6 अंशावर गेलाय। मागील 5 दिवसांपासून अमरावती जिल्ह्याचा पारा 44 अंशावर गेलाय। येणाऱ्या काळात तापमानाची स्थिती काय राहणार या विचारानं विदर्भ आणि अमरावतीकरांना घाम फुटलाय। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुरेंद्र आकोडे। सुरेंद्र, एकीकडे अमरावती आणि बडनेरा शहरात पाणी आहे, तर दुसरीकडे देशात चौथ्या क्रमांकाचं सर्वोच्च तापमान अमरावतीत नोंदवलं गेलेलं आहे। या संदर्भातला अधिकचा तपशील। निश्चितच प्रज्ञा, जर बघितलं तर देशात चौथ्या क्रमांकाचं म्हणजे सर्वोच्च तापमान जे आहे ते अमरावती जिल्ह्यामध्ये आहे। कालचा अमरावतीच्या तापमानाचा पारा जर बघितला तर 44.6 अंशावर गेला होता। गेली 5 दिवसापासून तापमान जर बघितलं तर सातत्यानं तापमान 44 अंशाच्या वर गेलेलं आहे। आणखी ही तापमान जे आहे ते वाढू शकतं अशी असा अंदाज जो आहे ते हवामान खात्यानं दिलेला आहे। एकंदरीत एकीकडे बघितलं तर ज्या रस्त्यावर दिवसा ढवळ्या मोठ्या प्रमाणात रहदारी असते त्या रस्त्यावर आता जणू संचारबंदी लागली की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। जणू आग ओकू लागला की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। अमरावती जिल्हा प्रशासनानं महानगरपालिकेनं तसे सर्वसामान्य लोकांना आदेश दिले आहेत की इतर दुपारच्या वेळी बाहेर निघणं टाळा, लिंबू पाणी, नारळ पाणी यासारख्या गोष्टीचा वापर करा, रुमाल कानाला बांधून निघा असे आदेश दिले आणि दुपारी 11 ते 4 या वेळेत बाहेर जाण्यास टाळावं असे आदेश देखील दिले आहेत। मात्र कामाच्या उद्देशाने लोकांना बाहेर पडावंच लागतं। असं जरी असलं तर तापमानात सध्याचा पारा जर बघितला तर 44.6 अंशावर जाऊन पोहोचला आणि येणाऱ्या हा केवळ एप्रिल महिन्यात आहे, मे महिन्यामध्ये आणखी तापमानात पारा जो वाढू शकतो असा अंदाज देखील हवामान खात्याने या ठिकाणी दिलाय। ठीक, धन्यवाद सुरेंद्र, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।